पुण्यामध्ये आयुष्मान भारत महात्मा फुले योजनेअंतर्गत कार्ड नाकारल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातली माहिती दिली आहे। कॅशलेस उपचार नाकारण्याच्या तक्रारी वाढल्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। लाभार्थ्यांसाठी 25% बेड राखीव ठेवणं बंधनकारक आहे। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यासाठीचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती पुढे मंजुरीसाठी ठेवलेला आहे। पूर्वी पीएमआरडी कडून या संदर्भातला तयार आराखडा रद्द झाल्यानंतर आता नव्याने नियोजन होणार आहे। पुण्यामधील माण हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो 3 प्रकल्पाला गती देण्यासाठी पीएमआरडीएनं ॲक्शन मोडवर आलेले आहे। अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करत तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्यात। बाणेर आणि विद्यापीठ चौकातील समस्या सोडवून काम वेळेमध्ये पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे। नाशिकच्या लासल गावात बँक फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय। मध्यरात्री 3 चोरट्यांनी बँकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसलेला आहे। दरम्यान चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये दुचाकी चोरट्याला सिन्नर पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्याकडून 5 दुचाकी जप्त केल्यात। करण शर्मा असं या दुचाकी चोरट्याचं नाव आहे। पुढला तपास पोलीस करतायत। छत्रपती संभाजीनगरच्या शहानूर मिया दर्गा चौकामध्ये गेल्या 15 वर्षांपासून विनापरवानगी बसस्थान मांडलेल्या अनधिकृत चौपाटीवर मनपानं जेसीबी चालवला। कारवाई दरम्यान काही दुकानदारांसह हुल्लडबाज जमावानं अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत जमावाला पांगवलं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पथकानं शहरामध्ये सर्च ऑपरेशन राबवत अवैध प्लास्टिकवर कारवाई केलेली आहे। शहरातील कटकट गेट आणि जयभीम नगर परिसरामध्ये 5000 किलोचा साठा जप्त केलाय। तसंच प्रत्येकी 50,000चा दंडही वसूल केलाय।